नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे अजित पवार यांच्या संदर्भातली. कारण कायद्याची भाषा करणाऱ्या, नियमात वागण्यासाठी अधिकारी आणि कार्यकर्त्यांना दम देणाऱ्या, रस्त्यावरचं प्लास्टिक उचलून शिस्तीचं दर्शन घडवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका व्हायरल ऑडिओमुळे एक खळबळ उडालेली आहे. नेहमी कायद्याची भाषा करणारे अजित पवार चक्क कायदा मोडण्यासाठी एका महिला पोलीस उपअधीक्षकांना दम देत असल्याचा हा ऑडिओ सध्या समोर आलाय. सोलापूरच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना अजित पवार यांनी फैलावर घेतलं. कारण काय तर माढा तालुक्यातल्या कुरडू गावामध्ये बेकायदा मुरुम उपसणाऱ्यांवरती त्यांनी कारवाई करत कायद्याचं पालन केलं हा त्यांचा गुन्हा. ही कारवाई करत असताना काही गुंड, तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांवरती धावून गेले होते. हातामध्ये लाठ्या काठ्या घेऊन त्यांनी कारवाई थांबवली आणि त्याच गुंडांनी अजित पवार यांना फोन केलाय आणि त्यानंतर अशा पद्धतीने कारवाई होतेय अशी तक्रार त्यांनी केली. अजित पवारांनी गुंडांना आवर घालण्याच्या ऐवजी थेट पोलीस उपअधीक्षकांनाच फोन करून कारवाई करण्याची धमकी दिली आहे. कृष्णा यांनी अजितदादांचा आवाज ओळखला नाही आणि त्यामुळे अजितदादांनी अंजली कृष्णा यांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांना व्हिडिओ कॉल सुद्धा लावलाय. मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर. इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? कौन है? सर मुझे पता नहीं है ना सर. मैं सिर्फ यही बोल रही. मैं डिप्टी चीफ मिनिस्टर. सर समझ रही है वो आप बोल रही है जो नंबर दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ. तर अजितदादा हे काही वावगं बोलले असं वाटत नाही. काही वेळा अतिउत्साही कार्यकर्त्यांसाठी बोलावं लागतं, पण दादांचा व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल केला जात आहे असा आरोप सुनील तटकरेंनी केलाय. त्यांनी यापूर्वी दादांचा कदाचित आवाज ऐकला नसेल किंवा त्यांनी तो ओळखला नसेल, म्हणजे स्वाभाविकपणाने त्यांचं त्या बोलत होत्या. रोखठोक बोलणं, प्रशासनाच्या कडे बोलत असतानाच जनतेला त्या ठिकाणी न्याय ताबडतोब मिळणं ही दादांच्या कामाची खासियत आहे. आणि गैरवाजवी कामामध्ये दादा कधी बोलतच नाहीत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणचा त्यावेळेचा जो प्रसंग होता त्या प्रसंगामध्ये ते जे बोललेलं मी ऐकतोय की बाबा आता वातावरण सध्या थोडंसं तणावाचं आहे, राहू द्या, नंतर माहिती घेऊन आपण करू. याचा अर्थ कारवाईला अजिबात थांबवा असं त्यांनी कुठं म्हटलेलं ऐकायला मिळालं नाही आहे. मी जरी ऐकलं किंवा तसं ते त्यांच्या स्वभावात येणं तसं बोलणं, परंतु आता ठीक आहे, एखादा होत असतं. अजित पवार यांची भाषा आणि बेकायदा कामाचं समर्थन करणं नक्कीच योग्य नाही असं वाटतं आणि याच निमित्तानं एबीपी माझानं अजित पवार यांना काही सवाल विचारले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, तुम्ही गुंडांना अभय देणार का असा एबीपी माझाचा सवाल आहे. अधिकाऱ्यांवरती डाफरत राहण्यानंच कामं होतात असं वाटतंय का? बेकायदा मुरुम उचलणाऱ्यांवरती कारवाई केल्यामुळे दादांना राग आलाय का? कायद्यानं कारवाई सुरू असताना ती बंद करा, माझा आदेश आहे असं कसं काय सांगता? नियम आणि कायदा राबवणाऱ्यांनाच ऍक्शन घेऊ असं कसं म्हणता? असे सवाल आता एबीपी माझा अजित पवार यांना विचारताय.